सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं, तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला, तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा, त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त हिकदमि फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जो ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जो ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे, त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे। ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली अथई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाईन बुलेटिन। सध्या तरी जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते स्वतः खूप चांगले ठेकेदार आहेत, चांगले बिझनेसमॅन आहेत, परंतु ते संघटनेसाठी अक्षरशः पक्षाचं दुर्दैव आहे। आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही तिथे कार्यकर्ते आहोत। आम्ही आमचं सगळं तन मन धन सगळं पक्षाला लावलं, परंतु पक्षाने आमच्या बरोबर काय केलं तर आम्हाला फक्त आणि फक्त गद्दारीच दाखवली। उल्लासनगर महानगर पालिका चुनाव की तैयारियों के बीच शहर में राजनीतिक सरगर्मियां तेज हो चुकी हैं। इसी कड़ी में एक बड़ा राजनीतिक घटनाक्रम सामने आया है, जहां उल्लासनगर बीजेपी महिला मोर्चा की पूर्व अध्यक्षा अश्विनी मडवी ने बीजेपी को जय महाराष्ट्र बोलकर पार्टी को छोड़ दिया और पप्पू कालानी व टीओके प्रमुख ओमी कालानी के नेतृत्व में विश्वास जताते हुए टीओके में प्रवेश किया, जहां पूर्व महापौर पंचम ओमी कालानी ने शॉल पहनाकर अश्विनी मडवी का स्वागत किया। इस अवसर पर आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रम में मंच से बात करते हुए अश्विनी मडवी ने बीजेपी शहर अध्यक्ष के कार्यशैली पर तीखा प्रहार किया। साथ ही पक्ष पर गद्दारी के आरोप लगाते हुए उन्होंने कहा कि यह पार्टी अब ठेकेदारों की पार्टी बन चुकी है। अश्विनी मडवी ने उल्लासनगर बीजेपी महिला मोर्चा अध्यक्षा और जिला कार्यकारिणी उपाध्यक्षा के रूप में सक्रिय भूमिका निभाई थी। ओमी कलानी जी को, पंचम कलानी जी के हाथ मजबूत करने के लिए एक ऐतिहासिक तौर पर एक अच्छा निर्णय जिन्होंने लिया है, हमारे शहर के माजी भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष, महिलाओं के जिला अध्यक्ष और अभी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी छोड़कर कलानी परिवार और टीम ओमी कलानी में शामिल हुए। मैं तहे दिल से आदरणीय ओमी कलानी जी की तरफ से उनका धन्यवाद करता हूं और आज से कहूंगा कि ताई अपने पैनल में परिवर्तन लाने के लिए काम करेंगे। टीम ओमी कलानी और कलानी परिवार के जो सिद्धांत हैं वो उल्लासनगर के घरों घरों तक पहुंचाने के लिए संकल्पना लेंगे। धन्यवाद। जय श्री राम। नमस्कार, मी अश्विनी गणेश मडवी। आज मी भाजप पक्षाला सोडून खरं तर आज टीम ओमी कलानी या पक्षामध्ये नाही, तर मी असं वाटतं की माझ्या स्वतःच्याच घरात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं तर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला इथे येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की मी ज्यावेळेस पण उल्हासनगर शहरामध्ये बघितलेलं आहे की जे ओमी सरांचं आणि पंचम मॅडमचं मी 4 ते 5 वर्षापासून त्यांचं इतकं नेतृत्व बघत आलेलं आहे की अरे म्हणजे त्यांनी जे जातात तिथे तर तिकडचं एक वाईब असतं की ते खूप वेगळ्या पद्धतीने होतं की नाही काहीतरी आहे, म्हणजे हे लोक करणार। आणि यांचं युवा नेतृत्व बघून मी इतकी इम्प्रेस झाले होते की नाही, नेता असावा तर खरोखर असा की त्यांची येण्याची लोक वाट बघत राहतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते की माझ्या आयुष्यात घडलेला। मी आमचे कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाला गेले होते आणि कपिलजी पाटील साहेबांचं मी स्वागत करून त्यांचे खूप छान नियोजन असतं की वाढदिवसाचा केक कापला की सगळ्यांनी असं नाश्ता वगैरे करायचा, जेवण करायचं, जो वेळ असेल त्या हिशोबाने तिथं नियोजन चालतं। तर मी तिकडे बसले होते आणि अशी सहज चर्चा चालली होती आणि माझ्या मागच्या टेबलला खूप असे एजेड वयस्कर माणसं बसलेली होती आणि ती आतुरतेने ऐकत होती की हे कुठल्या शहरातल्या महिला आहेत। तर त्यांनी मला विचारलं, मॅडम तुम्ही उल्हासनगरच्या आहेत का? तर मी बोलले की हो सर, मी उल्हासनगर शहराचे। अच्छा, म्हणजे तेच उल्हासनगर शहर ना, म्हणजे पप्पू कलानीचं शहर। हे त्या ठिकाणी मी ऐकलेले शब्द होते आणि मी त्या माणसाला कंटिन्यू बघत होते की अरे बापरे, उल्हासनगर शहर म्हणजे पप्पू कलानीचं शहर। हे आज पण तुम्ही गुगलला सर्च करा
तुम्हाला हेच मिळणार की उल्हासनगर शहर म्हणजे पप्पू कलानी. हे जे वाक्य आहे यावरती तर मी पहिल्यापासूनच खूप इम्प्रेस होते, त्याच्यासाठी मी इकडे आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भाजप पक्ष हे पहिलं खूप छान काम करत होतं ज्यावेळेस आम्ही होतो. पण आता सध्या काय आहे, भाजप पक्ष हे पार्टी राहिलेलं नाहीये, ते आता फक्त ठेकेदारांची पार्टी राहिलेली आहे. तुम्ही ठेकेदार आहात तर तुम्हाला पक्षाचे आज स्वागत आहे, आणि तुम्ही ठेकेदार नाही आहेत तर तुम्ही फक्त एखादा सदस्य वगैरे म्हणून तिकडे काम करू शकता. बस भरण्यासाठी, एखाद्या रॅलीमध्ये निघण्यासाठी इतकाच उपयोग कार्यकर्त्यांचा केला जातोय. कार्यकर्त्यांना अक्षरशः फटकारून लावले जात आहे. आणि सध्या आपल्या उल्हासनगर शहरामध्ये उत्तर भारतीयांची किती मोठी संख्या आहे, पण आज इतकं दुर्दैव आहे त्या पक्षामध्ये की त्या पक्षाने त्या इतक्या मोठ्या संघटनेचा महासचिव सुद्धा पॅरेंट बॉडीमध्ये अजून दिलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या ऑफिसमध्येच काम करणाऱ्या महिलांना पद दिलं जातं. ते पगारावर तिथे कामाला आहेत. आम्ही आमचा वेळ काढतो, आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही तिथे कार्यकर्ते आहोत. आम्ही आमचं सगळं तन मन धन सगळं पक्षाला लावलं, परंतु पक्षाने आमच्या बरोबर काय केलं तर आम्हाला फक्त आणि फक्त गद्दारीच दाखवली. आम्हाला सगळ्यांना सांगतात की हो मॅडम थांबा, तुम्हाला हे सगळं मिळणार, पण काहीही मिळत नाही. सध्या तरी जे जिल्हा अध्यक्ष आहे ते स्वतः खूप चांगले ठेकेदार आहेत, चांगले बिझनेसमॅन आहेत, परंतु ते संघटनेसाठी अक्षरशः पक्षाचं दुर्दैव आहे. हे मी ठामपणे इथं उभी राहून सांगते. आणि जे नगरसेवक आहेत ते सन्मानित आहेत ना ऑलरेडी, तर त्यांना तुम्हाला संघटनेमध्ये दुसरं पद द्यायची गरजच नाहीये. परंतु जो नगरसेवक आहे त्याला संघटनेमध्ये सगळ्यात उच्च पदावरती बसवलेला आहे. का बसवलेला आहे हा माझा थेट प्रश्न आहे, आणि मी हा प्रश्न विचारलेला सुद्धा आहे, पण त्याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाहीये. आणि जिल्हाध्यक्षांनी आपली कार्यकारिणी फक्त पेपरवर घोषित केलेली आहे. मग करा ना कार्यक्रम, का नाही करत आहेत? काय अडचण काय आहे हे स्वतः जिल्हाध्यक्ष तुम्हाला त्याचं उत्तर देतील. हे जे घाणेरडं राजकारण सध्या भाजपमध्ये चालू आहे, कार्यकर्त्यांबरोबर जी गद्दारी चालू आहे, त्याला मी कंटाळून अक्षरशः खूपच कंटाळले आणि इकडे मी माझ्या घरामध्ये येण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी गणेश मडवी आणि मी भाजपामध्ये 2012 पासून कार्यरत आहे. आणि सर्वात पहिले मी सुरुवात म्हणजे मंडळ अध्यक्ष होते. मंडळ अध्यक्षानंतर मी महिला मोर्चा महासचिव होते. त्यानंतर मी महिला मोर्चा अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मी पॅरेंट बॉडीमध्ये जिल्ह्याची उपाध्यक्ष आहे सध्या स्थितीमध्ये. आणि इतकं वर्ष म्हणजे मला एक लगभग 15 वर्ष झालेले आहेत पक्षामध्ये. आणि मी आज तो पक्ष सोडचिठ्ठी देऊन TOK परिवारामध्ये मी सामील झालेले आहे. काय कारण होतं तुम्ही म्हणजे पक्षाला सोडचिठ्ठी दिली? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण आहे की जे जिल्हाध्यक्ष सध्या आहेत तिथे जे आहेत राजेश वधरियाजी, मला असं वाटतं की ते खूप चांगले बिझनेसमॅन आहेत, परंतु ते खूप एक वाईट संघटनात्मक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व आहे. ते जेव्हापासून आलेले आहेत मला असं वाटतं की संघटनेचं वरती रेशो न जाता खाली रेशो चाललेला आहे. मी त्यांच्या कुठल्याही बाबतीला अजिबात इम्प्रेशन मला त्यांचं वाटत नाही. त्यांच्या नाही बोलण्यात नाही, त्यांच्या संघटनेतल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये. आज ते लगभग वर्ष होईल की ते जिल्हाध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी संघटनेला वाढवायचं मला तरी असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी काही कुठलंही काम केलेलं नाहीये. फक्त कागदावरती त्यांची कार्यकारिणी आलेली आहे, ती अजून त्यांनी घोषित सुद्धा केलेली नाहीये. आणि सेकंड थिंग असं की जे नगरसेवक आहेत पक्षामध्ये ते ऑलरेडी सन्मानित एक पदावरती आहेतच ना, त्यांना संघटनेच्या पदांची काय गरज आहे? माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे जिल्हाध्यक्षांना की त्या ऑलरेडी ते नगरसेवक आहेत, मग त्यांना संघटनेमध्ये पण त्यांनाच महासचिव द्यायचंय, त्यांनाच उपाध्यक्ष द्यायचंय. म्हणजे तळागाळाचे आमच्यासारखे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनी जायचं कुठे? आणि तिसरी गोष्ट, आता तुम्ही काही दिवसापूर्वीच नितीनजी गडकरींचं खूप छान भाषण ऐकलं असणार. त्याच्यामध्ये त्यांनी चांगलेच प्रदेशाच्या पण कार्यकर्त्यांचे कान टोचलेच आहेत चांगले, की ज्या प्रकारामध्ये भाजपामध्ये इन्कमिंग होते चांगली गोष्ट आहे, पण जुन्या कार्यकर्त्यांवरती पण लक्ष द्या, नाही तर जितक्या जोराने वरती जाणार तितक्या जोराने खाली आपटायची पण शक्यता आहे. आणि हेच धोरण मला तरी असं वाटतं की उल्हासनगर शहरात चालू आहे. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट जी आहे बघा, म्हणजे नितीनजी गडकरी जे आहेत
त्यांना इतका अभ्यास आहे आणि ते इतके तळागाळात काम केलेलं व्यक्तिमत्व आहे की त्यांना तिथे बसून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांचे, मला असं वाटतं की आमचं कुठंतरी आत्म्याचं त्यांना शब्द आमचे पोचले असतील, म्हणूनच त्यांनी इतक्या मोठ्या मंचावरती ही बाईट दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीची सुरुवात उल्हासनगर शहरात कदाचित माझ्याकडनं झालेली आहे. आणि मी तर आता आलेली आहे, पण मी अजूनही भाजपाच्या बऱ्याच महिला मोर्चाच्या बऱ्याच महिला तोडून इथे आणणार आणि या पक्षामध्ये, या घरामध्ये सामील करणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून इन्कमिंग खूप जोरदार होणार आहे. तुम्ही काही ऑफिस मध्ये काम करतात, त्यांच्यावर टीका केली, त्यांना पदवी नेमकं आहे कोण? बघा, सगळ्यांना जे भाजपाचे पदाधिकारी आहेत त्यांना तर चांगल्या रीतीने कळालेलंच आहे. जे आमदार कार्यालयामध्येच कामाला आहेत, जे जिल्हा कार्यालयातच कामाला आहेत, त्यांनाच पद का द्यायचे? ते ऑलरेडी तिथे जॉबला आहेत. ते त्या ज्या कार्यालयात आहे 8 ते 10 तास ड्युटी करतात आणि मग ते आमदार जे असो किंवा जिल्हाध्यक्ष असतात ते सांगतात की अरे हे पक्षाला इतका वेळ देतात. सर, ते पक्षाला स्वतंत्ररित्या वेळ देत नाही, ते तिथे कामाला आहेत, 8-8 तास बसतात, त्यांची ड्युटी आहे, त्याचा पगार घेतात ते. आणि मग त्यांना तुम्हाला जर पद द्यायचे असतील तर माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे तो स्वतःचा खर्च करून, स्वतःचा वेळ काढून, आणि आम्ही आजपर्यंत अश्विनी मडवीने जितके पण कार्यक्रम केलेले आहेत ते सगळे स्वबळावरती केलेले आहेत. तन मन धन सर्व मी पक्षाला दिलेला आहे. परंतु मला असं वाटतं की माझ्यासाठी तरी पक्षाने कुठेही न्याय केलेला नाहीये. कारण की आताचे जे सध्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते ठेकेदार आहेत, त्याच्यामुळे त्यांना ठेकेदारी मला असं वाटतं फार आवडते. आणि त्यांनी जे ठेकेदार लोक आहेत त्यांना सगळ्यांना पदार्थ, तुम्ही त्यांची कार्यकारिणी बघा, त्याच्यामध्ये तर तुम्हाला 70% लोक तर ठेकेदारच मिळतील. आणि या ठेकेदारांचा सगळ्यात मोठा काय प्रश्न आहे की नगरसेवक हेच, यांच्या घरातलेच लोक सगळे ठेकेदार आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आता तुम्ही शहराची वस्तुस्थिती बघा, बी प्रॅक्टिकल बघा की सगळ्या अख्ख्या उल्हासनगर शहरामध्ये खड्डे खड्डे, खड्ड्यामध्ये शहर आहे की शहरात खड्डे, हे काही कळत नाही. आणि मग त्या खड्ड्यांच्या मागे आंदोलन करायला पण हीच लोक, ठेके घ्यायला पण हीच लोक, म्हणजे किती राऊंड फिरतायत. आणि हे काय सामान्य जनतेला कळत नाही का? कळतं, सगळं कळतं. 15 वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये काम करा, तुम्ही आता जो आरोप केला आहे की तिथे ठेकेदार आहेत, नाव घेऊन सांगाल का कोण कोण ठेकेदार आहेत? सर, नावं घेऊन तर मी सांगू शकते, परंतु समजणे वाले को इशारा काफी आहे असं मला वाटतं. ठेकेदार नक्कीच समजले असतील की मी कोणाला पॉइंट करते आहे. आता तुम्ही टीओके मध्ये आलाय, तुम्हाला कोणती जबाबदारी सोपवली आहे पक्षाने? आता सध्या तरी मला पक्षाने कुठलीच जबाबदारी सोपवलेली नाहीये. मी माझ्या स्वयं इच्छेने इकडे आलेले आहे. कारण की ह्यांच्या युवा नेतृत्वाचे जे मी पंचमताई कलानी ज्यावेळेस महापौर होत्या त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेले जे कार्यक्रम होते किंवा त्यांनी जे कार्यशैली त्यांची जी होती त्या कार्यशैलीला बघून मी खरं तर इकडे आलेले आहे. आणि मला असं वाटतं की मी जर इकडे आले आहे तर मला माझ्या नगराचा विकास, माझ्या शहराचा विकास आणि माझ्या महिलांचं सशक्तीकरण कसं काय यांच्याकडनं करता येईल याच्यासाठी मी जास्तीत जास्त काम करून घेणार आहे. येत्या महापालिका निवडणुका एकदम तोंडावरती आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं, म्हणजे आता टीओके कडनं कोणत्या पॅनल मधनं तुम्ही निवडणूक लढवणार आहे? जर मला पक्षाने संधी जर दिलीच तर मी पॅनल क्रमांक 1 मधून इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी, SC कैंडिडेट म्हणून. वहीं अब यह भी देखना होगा कि अश्विनी मडवी द्वारा लगाए गए आरोपों पर बीजेपी नेता क्या प्रतिक्रिया देते हैं. ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.